Everyone is able to see the screen. दिसते सगळ्यांना screen? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, Yes. let's start. In previous lecture, we have been studied eukaryotic cell and prokaryotic cell differences. Okay. मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं युकॅरियोटिक सेल काय असतं आणि प्रोकॅरियोटिक सेल काय असतं, त्यांचं डिफरंट सेल्युलर मेटाबॉलिझम कसं असतं वगैरे, डिफरंट सेल डिफरन्सेस, प्रायमरी सेल डिफरन्सेस काय आहे दोघांमध्ये. ठीक आहे. तर आपण आज बघणार आहोत बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर, देअर मॉर्फोलॉजी अँड ॲनाटॉमी. ओके, बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर आणि मॉर्फोलॉजी बघणार आहोत आपण. तर बॅक्टेरिया इज अ प्रोकॅरियोटिक. ओके, we already known that bacteria is a prokaryotic organism. Prokaryotic means एक प्रायमेटिव्ह ऑर्गॅनिझम आहे. इव्होल्युशनरी सेन्सनं बघितलं तर आपण प्रोकॅरियोटिक पासूनच युकॅरियोटिक सेल अपग्रेड झालेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये डिफरंट बॅक्टेरियामध्ये डिफरंट सेल ऑर्गॅनेल्स असतात. ओके, ते वेल डेव्हलप नसतात. ओके, डिफरंट सेल वेल डेव्हलप सेल ऑर्गॅनेल बॅक्टेरियामध्ये ॲबसेंट असतात आणि युकॅरियोटिक सेलमध्ये different cell organelles well developed असतात. But here main difference is that in prokaryotic cell or in bacterial cell there is a nucleus material embedded in a cytoplasm. There is no well developed nuclear bound DNA material. Okay, but in case of eukaryotic cell there is well bounded double membrane nuclear material. Okay, DNA composed within a न्यूक्लियस. तर इथं प्रोकॅरियोटिक मध्ये तसं काही नसतं, जसं यांच्यामध्ये असतं जसं. वेट. ओके, वेट अ मिनिट. Here external structures observed in bacteria, पिली. ओके, पिली किंवा फिमरी जे आहेत, तुम्हाला वरती याच्यामध्ये हे हेअर लाईक स्ट्रक्चर दिसत आहेत, ते आहेत फिमरी. आणि देन पिली पण असतात याच्यामध्ये. आणि डिफरंट एक्सटर्नल स्ट्रक्चर असतात, कॅप्सूल. ओके, सेल वॉल, हे डिफरंट एक्सटर्नल स्ट्रक्चर्स आहेत, जे एक्सटर्नल अपेंडेजेस आहेत. हे फिमरी, पिली किंवा फ्लॅजेल्ला दिसतंय. इथं तुम्हाला फ्लॅजेल्ला दिसते, ती एक्सटर्नल अपेंडेज आहे बॅक्टेरियामध्ये. ही हेल्प इन लोकोमोशन. ओके, एका प्लेसतून दुसऱ्या प्लेसला जाण्यासाठी बॅक्टेरियाला मदत करत असते फ्लॅजेल्ला. डिफरंट प्रॉपलिंग मुवमेंट असते त्याच्यामध्ये. नंतर इंटरनल स्ट्रक्चर बघितलं तुम्ही, तर इंटरनल स्ट्रक्चरमध्ये पूर्ण सायटोप्लाझमिक मॅट्रिक असतं. ओके, सायटोप्लाझमिक मॅट्रिकमध्येच डिफरंट सेल्युलर कॉम्पोनंट्स असतात. ते सेल्युलर कॉम्पोनंट्स डिफरंट मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज कॅरीड आउट करत असतात. त्याच्यामध्ये रायबोझोम्स असतात. ओके, डिफरंट रायबोझोम्स. देन सेल वॉल, सेल वॉल प्रेझेंट असते त्याच्यामध्ये. तर सेल वॉल एक वेल डेव्हलप असते बॅक्टेरियामध्ये. ओके, तर इन केस ऑफ युकॅरियोटिक सेल फक्त सेल वॉल कशामध्ये असते, प्लांट सेलमध्ये. प्लांट सेलमध्ये वेल डेव्हलप सेल वॉल असते, आणि ॲनिमल सेल जी असते ती फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं. तर तसं बॅक्टेरियामध्ये एक वेल डेव्हलप सेल वॉल असते, त्याच्यामध्ये डिफरंट कॉम्पोनंट्स असतात. ते नेक्स्ट आपण वन बाय वन स्टडी करू. नंतर हिअर कॅप्सूल लेअर ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्लिम लेअर. ओके, डिफरंट कॅप्सूल केव्हा म्हणायचं, स्लिम लेअर केव्हा म्हणायचं, तुम्हाला नेक्स्ट लेक्चर जसं प्रोसीड होईल तसं तुम्हाला सांगत जातो. त्यामध्ये डिफरंट ॲक्टिन फिलामेंट्स असतात. ओके, दिस थ्रेड लाईक स्ट्रक्चर विदिन सायटोप्लाझम, दॅट इज सायटोस्केलेटन. ते सायटोस्केलेटन जे ॲक्टिन फिलामेंट्स असतात, ते ॲक्टिन फिलामेंट्स सेल्युलर कॉम्पोनंट असं कॉम्पॅक्ट ठेवण्यासाठी मदत करतात. म्हणजे त्यांचं कंपोजिशन नाही, त्यांचं स्ट्रक्चरल बॅक्टेरियाची स्ट्रक्चरल इंटिग्रिटी ब्रेक होऊ देत नाही. ॲक्टिन फिलामेंटचा रोल आहे. DNA आहे बॅक्टेरियामध्ये, जो क्रोमोझोम म्हणतो आपण DNA, ते असतं. परत एक्स्ट्रा क्रोमोझोमल नेटवर्क असतं, ते सर्क्युलर DNA असतो, त्याला आपण प्लाझमिड म्हणतो. ठीक आहे, इथं प्लाझमिड शो नाही केलेलं, पण असतं प्लाझमिड बॅक्टेरियामध्ये. नंतर हिअर लेझर पॉइंटर सगळ्यांना दिसतोय का? हॅलो, लेझर पॉइंटर Yes, sir. दिसतोय Yes, सगळ्यांना? sir. ओके,
then here this is a phylus, okay, which is a help for the reproduction in bacteria. phylus आहे. नंतर inclusion body आहे, okay. inclusion bodies different वेल ऑर्गॅनेल डेव्हलप नसतात बॅक्टेरियामध्ये, त्याच्यामुळे डिफरंट इन्क्लुजन बॉडीज असतात, त्यांच्यामध्ये सेकंडरी मेटाबोलाइट स्टोअर केलेले असतात, ठीक आहे. नंतर दिस इज अ फ्लॅजेला, बॅक्टेरियल फ्लॅजेला, ही अशी कंटिन्यू असते मागेपर्यंत. नंतर ठीक आहे, डिफरंट रायबोझोम्स, नंतर डीएनए मटेरियल असतं. हे डीएनए मध्ये मटेरियल असतं बॅक्टेरियामध्ये, ते डबल हेलिक्स मटेरियल असतं, डबल हेलिक्स डीएनए स्ट्रक्चर असतं, ओके. सर्क्युलर डीएनए असतो तो. तर ऑल जीन्स आर प्रेझेंट ऑन दॅट डीएनए. सिंपल डीएनए असतो, ऑल जीन्स प्रेझेंट असतात, जे कॅरेक्टर ट्रान्सफर करण्यासाठी मदत करतात बॅक्टेरियाला, ठीक आहे. दिस इज अ एक्सटर्नल ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू ऑफ द बॅक्टेरिया, ओके. बॅक्टेरियल सेलचा ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू आहे हा. नेक्स्ट स्लाइड बघू आपण. त्याच्यामध्ये जर ठीक आहे, ही बॅक्टेरियल सेल होती, ॲनिमेटेड आहे, ठीक आहे. हा क्रॉस सेक्शन आहे बॅक्टेरियाचा क्रॉस सेक्शन घेतला तर आपण तुम्हाला मध्ये त्याचे सेल्युलर कॉम्पोनंट्स कसे दिसतात ते बघितले. तर एक ॲनिमेटेड ग्राफिक्स आहे बॅक्टेरियाचं. बट इन केस ऑफ बॅक्टेरिया जर आपण प्लेटमध्ये ग्रो केला तर ते हा एक स्पॉट दिसतोय तुम्हाला, ओके. लेझर पॉइंटरकडे लक्ष द्या. तर हा एक स्पॉट दिसतो, ही एक कॉलनी दिसते बॅक्टेरियाची, इथं एक कॉलनी आहे, नंबर ऑफ कॉलनीज आहेत बॅक्टेरियाच्या, ठीक आहे. या सिंगल स्पॉटमध्ये मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया असतात, जे आपल्याला या प्लेटमध्ये ग्रो झालेले दिसत आहेत. या सिंगल स्पॉटमध्ये मिलियन्स आणि बिलियन्स ऑफ बॅक्टेरिया असतात, ते आपण डोळ्यांनी बघू शकत नाही, त्यामुळे आपल्याला फक्त असं स्टिकी सबस्टन्स दिसतो. वेन वी ब्ल्यू कलरची इमेज दिसते तुम्हाला, तर ब्ल्यू कलरच्या इमेजमध्ये बॅक्टेरिया स्टेन केलेला आहे, आणि स्टेन केल्यानंतर ही कॉलनी आपण बघितली तर ती कॉलनी स्लाइडवरती घेऊन लाईट मायक्रोस्कोपच्या खाली स्टेनिंग केल्यानंतर हा बॅक्टेरिया, ब्ल्यू स्टेनिंग केल्यानंतर हा बॅक्टेरिया आपल्याला अशा प्रमाणात दिसतो. ॲक्च्युअल मायक्रोस्कोपिक लाईट मायक्रोस्कोपिक इमेज आहे ती बॅक्टेरियाची, ओके. थोडंसं स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपवर झूम जर केलं तर बॅक्टेरिया हे खाली तुम्हाला स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची इमेज आहे, ओके. मीन्स हा प्लेटमध्ये ग्रो झालेला बॅक्टेरिया आहे. नंतर तो आपण लाईट मायक्रोस्कोप खाली स्टेनिंग केल्यानंतर बघितलं तर असा दिसतो. हे सिलेंड्रिकल शेप बॅक्टेरिया आहे, ओके. सिलेंड्रिकल बॅक्टेरिया आहे, डिफरंट शेप्स असतात बॅक्टेरियामध्ये, त्यानंतर आपण बघू. तर ही थर्ड इमेज आहे, ती स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली घेतलेली 3D इमेज आहे, ती बॅक्टेरियाची आहे, ठीक आहे. समजलं कसं असतं बॅक्टेरिया. ही लेंथ जी असते बॅक्टेरियाची जनरली 1 to 5 मायक्रॉन पर्यंत असते, ठीक आहे. 1 to 5 मायक्रॉन लेंथ असते बॅक्टेरियाची, आणि ब्रीड तर 1 to 2 मायक्रॉन पर्यंत ब्रीड असते बॅक्टेरियाची. नेक्स्ट, बॅक्टेरियामध्ये एक्सटर्नल स्ट्रक्चर असतं. मागे तुम्हाला मॉर्फोलॉजीमध्ये दाखवलंच की डिफरंट एक्सटर्नल स्ट्रक्चर प्रेझेंट असतात बॅक्टेरियामध्ये. त्याच्यामध्ये अपेंडेजेस आहेत, ठीक आहे. एक्सटर्नल अपेंडेजेस म्हणजे डिफरंट ऑर्गन्स. 2 मेजर ग्रुप्स ऑफ अपेंडेजेस आहेत. तर त्याच्यामध्ये एक आहे फ्लॅजेला आणि सेकंड आहेत फिमरी किंवा पिली, ठीक आहे. फ्लॅजेला तुम्हाला दाखवलं, तर फ्लॅजेला अँड ॲक्झियल फिलामेंट, त्याला अल्सो कॉल्ड ॲक्झियल फिलामेंटला अल्सो नोन ॲज अ पेरिप्लाझमिक फ्लॅजेला. नंतर असतं ग्लायकोकॅलिक्स, ओके. ग्लायको मीन्स शुगर ऑर कार्बोहायड्रेट. अँड जी सरफेस कोटिंग असते बॅक्टेरियाची वरची, त्याला आपण स्लिम लेअर किंवा कॅप्सूल म्हणतो. त्या स्लिम लेअर आणि कॅप्सूलला ब्रॉड टर्म आहे ग्लायकोकॅलिक्स. ग्लायको मीन्स शुगर किंवा पॉलिसॅकराइड, कॅलिक्स मीन्स जस्ट आवरण, एक प्रकारचं सरफेस कोटिंग असतं ते, ओके. ते एक्सटर्नल स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात बॅक्टेरियामध्ये. तर फ्लॅजेला डिटेलमध्ये घेऊ आपण. तर फ्लॅजेलामध्ये कसं असतं, एक 3 पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे फ्लॅजेला. तर त्याच्यामध्ये एक फिलामेंट असतो स्टार्टिंगला, नंतर असतो हुक, नंतर असते बेसल बॉडी, ठीक आहे. तर 1 by 1 आपण डिटेलमध्ये घेऊ. तर फिलामेंट जो असतो, तुम्हाला इथं इमेजमध्ये इझिली शोन होतंय की हा फिलामेंट आहे, हिरव्या कलरचा फिलामेंट दिसतोय तुम्हाला. हा फिलामेंट लॉंग थिन हेलिकल स्ट्रक्चर असतं, असं लॉंग पर्यंत कंटिन्यू असतो तो फिलामेंट, आणि फ्लॅजेलिन प्रोटीन पासून बनलेला असतो. एक पर्टिक्युलर प्रोटीन असतं फ्लॅजेलिन, त्या फ्लॅजेलिन प्रोटीनच्या मोनोमर पासून हा फिलामेंट बनलेला असतो, ओके. नंतर असतं हुक. तर हुक हे एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्टाईल नेचर आहे. तर हा हुक बघताय तुम्ही, तर एक शीत असतं, कवर शीत असतं, जे
कर्व शेपचं शीत असतं. ओके, दिस हेल्प फॉर द कॉन्ट्रॅक्टिंग द फ्लॅजेला. ओके, याच्यामध्ये मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन होत असतं कंटिन्यू त्या हुकमध्ये. नंतर आहे बेसल बॉडी. तर इथं लक्षात घ्या, एक फिलामेंट आणि हुक कुठं आहे? ओके, हुकचा काही पोर्शन आणि फिलामेंट पूर्ण सेल वॉलच्या बाजूला आहे, मीन्स आउटर ऑर्गेनल आहे. पण बट शीथ अँड बेसल बॉडी एम्बेडेड विद इन द सेल वॉल. ओके, सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये जॉईंट असतं. ऍक्च्युअली फ्लॅजेला असते ना बॅक्टेरियाची, ती प्लाझ्मा मेम्ब्रेन पासूनच कंटिन्यू झालेली असते. ठीक आहे, तुम्हाला इथं प्लाझ्मा मेम्ब्रेन सांग. तर हे येलो कलरचं कॉम्पोनंट दिसतंय ते प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं. तर बॅक्टेरियाची फ्लॅजेला ही प्लाझ्मा मेम्ब्रेन पासूनच मधूनच कंटिन्यू झालेली असते. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बेसल बॉडी. तर बेसल बॉडी इज अ स्टॉक ऑफ रिंग फर्मली अँकर इन अ सेल वॉल. ओके, तर बेसल बॉडीमध्ये डिफरंट रिंग्स असतात. त्याच्यामध्ये एक सेंट्रल रॉड असतो. बेसल बॉडीचं कंपोनंट बघितलं तर तुम्ही स्टार्टिंगला बाहेर एल रिंग असते इथं, नंतर ती असते सेल वॉलमध्ये. सेल वॉलमध्ये पेप्टिडोग्लायकिन्सचे लेअर असतात. त्या पेप्टिडोग्लायकिन्सच्या लेअरमध्ये फिक्स झालेली असते एल रिंग. नंतर बेसल बॉडीमध्ये रॉड असतो आणि खाली डिफरंट खाली जर बघितलं तुम्ही तर सेल मेम्ब्रेनमध्ये एक 2 रिंग कंटिन्यू झालेलं असतात. ओके, बेसल बॉडीचं एक फंक्शन काय आहे? तर बेसिक फंक्शन आहे बेसल बॉडीचं अँकर. ओके, अँकरिंग करते आणि एक स्पोर्स जनरेट करते फॉर प्रॉपलिंग ऑफ द बॅक्टेरिया, लोकोमोशन करण्यासाठी बॅक्टेरिया. तर एक सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन आल्सो कॉल्ड ॲज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन पण म्हणतात सेल मेम्ब्रेनला. तर सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन मध्ये जो स्पेस असतो त्याला त्या स्पेसला आपण म्हणतो पेरिप्लाझ्मिक स्पेस. ओके, मीन्स हिअर बेसल बॉडी इज कॉम्पॅक्टेड इन अ सेल वॉल, पेरिप्लाझ्मिक स्पेस आणि सेल मेम्ब्रेन. ओके, हे 3 कॉम्पोनंट मध्ये एम्बेडेड झालेले असते. एक प्रकारचं लोकोमोशन जेव्हा बॅक्टेरिया करतो, तर लोकोमोशन करताना हा जो शीत असतो, हुक असतो. ओके, हे हुक आहे ते कॉन्ट्रॅक्ट होत असतं आणि नंतर इथं बेसल रिंग आहे, ते बेसल रिंग एक प्रकारचं फोर्स जनरेट करत असतं, एक प्रकारचं टर्बाईन जनरेट करत असतं. त्याच्यामुळं बॅक्टेरियाची 360 डिग्री सेल्सिअस मध्ये पण लोकोमोशन होऊ शकतो, टंबलिंग मुवमेंट होऊ शकते. ठीक आहे, फ्लॅजेला समजले सगळ्यांना? तर नेक्स्ट पार्ट घेऊ आपण. तर त्याच्यामध्ये फ्लॅजेलाचं डिफरंट. हॅलो, वेटिंग वर आहेत सर. एनी प्रॉब्लेम? सर त्यांना ऍड करा, वेटिंग वर आहेत. बरं, ठीक आहे. 1 मिनिट. फ्लॅजेलाचं आपण स्ट्रक्चर बघितलं कसं होतं. आता त्याचं लोकोमोशन, बॅक्टेरियाला जर रोटेशन करून आपली मुवमेंट चेंज करायची आहे किंवा एक एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये जायचं आहे, तर त्याला कसं फ्लॅजेलाचा यूज करता येतो, त्याच्यामध्ये डिफरंट मेकॅनिझम्स आहेत. बॅक्टेरिया कॅन रोटेट इन 360 डिग्री सेल्सिअस बाय युझिंग देअर फ्लॅजेलम. ओके, फ्लॅजेलाचं फंक्शन आहे इन मोटिलिटी ऑफ सेल थ्रू एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये त्याचं मोटिलिटी होत असतं थ्रू युझिंग अ फ्लॅजेलम. ओके, तर इथं जर बघितलं तुम्ही तर हा फ्लॅजेलम आहे. बॅक्टेरिया रन करतोय. ओके, रन करायचं असेल बॅक्टेरियाला, एका युनिडायरेक्शनला रन जर करायचं असेल बॅक्टेरियाला, तर तो प्रॉपेलिंग मुवमेंट जनरेट करत असतो 360 डिग्री सेल्सिअस मध्ये. अशी त्याची फ्लॅजेलम मोटर टाईप रोटेट होत असते. ओके, त्याच्यामुळे त्याला स्पीड मिळतो बॅक्टेरियाला स्विम करण्यासाठी किंवा रनिंग करण्यासाठी. ठीक आहे, नंतर आहे जर त्याला त्याची डायरेक्शन चेंज करायची असेल बॅक्टेरियाला, तर डायरेक्शन चेंज करण्यासाठी ही अल्सो जनरेट अ टंबलिंग मुवमेंट. ओके, टंबलिंग मुवमेंट डेव्हलप अँटी क्लोकवाईज डिरेक्शनने, जर क्लोकवाईज अँटी क्लोकवाईज डिरेक्शनने तो त्याची मुवमेंट चेंज करू शकतो. ओके, डायरेक्शन चेंज करू शकतो. हिअर सेम. तर एक बॅक्टेरियावरती डिफरंट नंबर ऑफ, म्हणजे जर खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती
फ्लॅजेलम असतील तर त्या फ्लॅजेलम तो अँकर करतो एका डायरेक्शनला, त्याचं कर्व तयार करतो. कर्व केल्यानंतर ते एक फोर्स जनरेट करण्यासाठी, ओके, एक कंटिन्युअस फोर्स जनरेट करण्यासाठी त्याला एक प्रकारचं युनिडायरेक्शन मुवमेंट मिळते बाय युझिंग अ फ्लॅजेला. ओके, जर स्विम करायचं असेल तर बॅक्टेरिया त्याच्या अँकर करतो सगळ्या फ्लॅजेलम आणि एका साईडला युनिडायरेक्शनने रन करतो. आणि जर त्याला फ्लोट करायचं असेल, बॅक्टेरियाला समजा फ्लोट करायचं असेल, तर हा कोलाई बॅक्टेरिया आहे, तर पेरिट्रिकस बॅक्टेरिया आहे, म्हणजे ऑल ओव्हर द बॉडी त्याचे फ्लॅजेलम आहेत. तर फ्लॅजेलम ऑल ओव्हर द बॉडी आहेत, जर समजा त्याला फ्लोट करायचं असेल तर तो सिम्पली फ्लॅजेलर मुवमेंट रेस्ट्रिक्ट करतो आणि सिम्पली टम्बलिंग मुवमेंटने तो फ्लोट करू शकतो. ओके, रिलीज करून त्याच्या फ्लॅजेला सगळे आजूबाजूला पसरून तो फ्लोट करू शकतो. इन वॉटर बॉडीज, वॉटर सरफेसवर फ्लोट करू शकतो किंवा डिफरंट सिस्टीम्समध्ये फ्लोट करू शकतो. ठीक आहे. नंतर आहे फ्लॅजेलर अरेंजमेंट. तर ॲक्च्युअल हे ॲनिमेशन आहे बॅक्टेरियाचं, पण फ्लॅजेलर अरेंजमेंटमध्ये इथं ते डिफरंट तुम्हाला इमेजेस दिसत आहेत. ते इमेजेस आहेत, ॲक्च्युअल इमेजेस आहेत इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या किंवा ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या ॲक्च्युअल इमेजेस आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आहे मोनोट्रिकस, म्हणजे पहिल्या इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय की बॅक्टेरियाच्या एका एंडला, या सिलेंड्रिकल बॅक्टेरियाच्या एका एंडला फक्त एक फ्लॅजेलम आहे. ओके, ॲक्च्युअल फ्लॅजेलम असे दिसते. तर फ्लॅजेलम आहे मीन्स सिंगल फ्लॅजेलम ॲट वन एंड, वी कॉल्ड इट मोनोट्रिकस बॅक्टेरिया. ओके, म्हणजे सिम्पली मोनोट्रिकस. मोनो मीन्स वन, ट्रिकस मीन्स फ्लॅजेलम. ठीक आहे. नंतर आहे लोफोट्रिकस, स्मॉल बंचेस ऑफ इमर्जिंग फ्रॉम द सेम साईड. जर एकाच साईडला फक्त जर नंबर ऑफ फ्लॅजेला मीन्स बंच ऑफ फ्लॅजेला डेव्हलप झालेले असतील एकाच एंडला बॅक्टेरियाच्या, त्याला आपण लोफोट्रिकस म्हणतो. त्या टर्मला लोफोट्रिकस म्हणतो, की त्या बॅक्टेरियाला लोफोट्रिकस बॅक्टेरिया म्हणतो. नंतर ॲम्फिट्रिकस मध्ये काय आहे, बॅक्टेरिया ॲट बोथ एंड ऑफ सेल. ओके, जे बॅक्टेरियाचे दोन्ही एंड आहेत, तर दोघंही एंडला बंचेस ऑफ फ्लॅजेला असतात किंवा सिंगल फ्लॅजेला पण असू शकतात. ओके, लक्षात घ्या तुम्ही, इथं बंचेस ऑफ फ्लॅजेला पण असू शकतात दोन्ही एंडला, आणि सिंगल फ्लॅजेलम पण असू शकतात. त्यालाच आपण काय म्हणतो, ॲम्फिट्रिकस. आणि नेक्स्ट वन इज पेरिट्रिकस. तर पेरिट्रिकसचं एक्झाम्पल आहे कोलाई, इचेरिचिया कोलाई. त्याच्यामध्ये ऑल ओव्हर द बॉडी, ओके, ऑल सरफेस आहे सेल वॉलचा किंवा कॅप्सूलचा, ऑल ओव्हर द बॉडी फ्लॅजेला असतात. त्याला आपण पेरिट्रिकस बॅक्टेरिया किंवा पेरिट्रिकस टर्म असं म्हणतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये अट्रिकस पण असतं एक. अट्रिकस म्हणजे ज्या बॅक्टेरियामध्ये फ्लॅजेलम नसतंच, ओके, ॲब्सेन्स ऑफ फ्लॅजेलम, त्याला आपण म्हणतो अट्रिकस. डिफरंट आता एक्झाम्पल आहेत. तर त्याच्यामध्ये लोफोट्रिकसमध्ये डिफरंट एक्झाम्पल आहेत बॅक्टेरियाचे. ॲम्फिट्रिकसमध्ये आहेत सुडोमोनास वगैरे. ठीक आहे. तर नेक्स्ट घेऊ आपण फ्लॅजेलल रिस्पॉन्सेस. ओके, जेव्हा बॅक्टेरिया मुवमेंट, तुम्हाला आधी प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलं होतं मी की बॅक्टेरिया एक कम्युनिटीमध्ये असतात, म्हणजे त्यांचं सिग्नलिंग असतं, कम्युनिटीमध्ये असतात, ते स्कॅटर नसतात. पण जर समजा एका कम्युनिटीला सिग्नल मिळाला, तर ते सिग्नलिंग मुवमेंटने त्याला मूव्ह करायचं आहे बॅक्टेरियाला, तर तो मुवमेंट कसं करतो, म्हणजे फ्लॅजेलर रिस्पॉन्सेस आहे ते डिफरन्सेस. ओके, जर केमिकल, एखाद्या ठिकाणी जर केमिकल असेल काही, त्या केमिकलला अट्रॅक्शन असेल बॅक्टेरियाचं, तर त्या केमिकल जवळ स्टिम्युलस डेव्हलप, त्या फ्लॅजेल्यामध्ये स्टिम्युलस डेव्हलप होऊन टुवर्ड्स दॅट केमिकल बॅक्टेरियाची मुवमेंट होत असते. ओके, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह मुवमेंट पण होऊ शकते किंवा निगेटिव्ह मुवमेंट पण होऊ शकते, म्हणजे त्या केमिकलकडं अट्रॅक्ट पण होऊ शकतो, फिलिंग मुवमेंट पण होते बॅक्टेरियाची, आणि कधी कधी त्या केमिकलच्या अगेन्स्ट रिपल्शन पण होतं बॅक्टेरियाचं, त्याला निगेटिव्ह केमोटॅक्सिस म्हणतात. आणि जर फिलिंग मुवमेंट होत असेल तर त्याला पॉझिटिव्ह केमोटॅक्सिस म्हणतात. मीन्स केमिकल स्टिम्युल्या मीन्स केमोटॅक्सिस. ओके, नंतर लाईट स्टिम्युल्या असेल तर लाईट स्टिम्युल्या म्हणजे फोटोटॅक्सिस. तर फोटॉन किंवा सनरेज, लाईट रेज असतील तर त्या ठिकाणी डार्कनेस असेल, सॉरी, ज्या ठिकाणी लाईट असेल त्या ठिकाणी बॅक्टेरिया मुवमेंट करेल, त्याला आपण फोटोटॅक्सिस म्हणतो, पॉझिटिव्ह फोटोटॅक्सिस म्हणतो. आणि निगेटिव्ह फोटोटॅक्सिस मीन्स बॅक्टेरिया डार्क कंडिशनला मुवमेंट करेल, त्याला निगेटिव्ह फोटोटॅक्सिस म्हणतो. तर आता इथं बॅक्टेरियाचं एक्झाम्पल घेतलं तुम्ही, आपण घेतलं होतं फोटोटॅक्सिसमध्ये. फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया जे आहेत, फोटो ऑटोट्रोफ जे आहेत, त्यांना मुवमेंट करण्याची गरज पडते लाईटकडं.
ठीक आहे. ग्रीन सल्फर बॅक्टेरिया असेल किंवा तुमचा पर्पल सल्फर बॅक्टेरिया असेल, त्यांना फोटोसिंथेसिस करण्याची गरज पडते, त्याच्यामुळे ते फोटोटॅक्सिस दाखवतात. ठीक आहे. नंतर आहे सिग्नल सेट्स फ्लॅजेला इनटू मोशन क्लोकवाईज ऑर काउंटर क्लोकवाईज. मीन्स जर बॅक्टेरियाला रन करायचं असेल एका ठिकाणीहून, ठीक आहे, तर त्याला आपण काउंटर क्लोकवाईजने तो स्मूथ लिनियर डायरेक्शनने युनि डायरेक्शनने रन करतो, त्याला रनिंग म्हणतो आपण. ठीक आहे. नंतर क्लोकवाईज डायरेक्शनने म्हणजे जर त्याची फ्लॅजेलाची डायरेक्शन क्लोकवाईज असेल तर त्याला टम्बलिंग म्हणतो. ओके. व तो कोणतीही डायरेक्शनला चेंज होऊ शकतो, त्याला टंबल्स म्हणतो आपण. ठीक आहे. हिअर दिस इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ देअर मुवमेंट ऑफ द बॅक्टेरिया. नेक्स्ट दॅट इज फिमरी. तर फिमरीमध्ये जर आपण बघितलं फ्लॅजेलाचं बघितलं, आता तर एक्सटर्नल स्ट्रक्चर काय होतं, फ्लॅजेला होतं, ते फ्लॅजेलाचं डिटेल बघितलं. बट ऑल्सो एक्सटर्नल फायबर लाईक स्ट्रक्चर किंवा हेअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन अ बॅक्टेरिया पेरिफेरल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा एक इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपची इमेज दिसते. ओके. तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचे आजूबाजूला पेरिफेरीला असे ट्रायकोम किंवा हेअर लाईक स्ट्रक्चर दिसते, ते फ्ल्युरोसंट इमेज आहे. ओके. फ्ल्युरोसंट डाईंग केल्यानंतर हे बॅक्टेरियाचे ॲक्च्युअल इमेजेस आहेत मायक्रोस्कोप मधल्या. तर तुम्हाला पेरिफेरलला बॅक्टेरियाचे डिफरंट ब्रिस्टल्स हेअर लाईक स्ट्रक्चर दिसतं, तेच काय आहे, फिमरी आहे. ओके. तर फाईन प्रोटीनेसियस म्हणजे प्रोटीनने बनलेलं असतं, ते फाईन असतं खूप, हेअर लाईक ब्रिस्टल्स असतात, इमर्जिंग फ्रॉम द सेल सरफेस. सेल सरफेस पासूनच इमर्ज झालेले असतात, कॅप्सूल किंवा स्लिम लेअर पासून इमर्ज झालेले असतात ते सिम्पली. आणि फंक्शन काय आहे, तर इथं तुम्हाला सेकंड इमेज ब्लॅक अँड व्हाईट इमेज दिसते, त्याच्यामध्ये एक ॲक्च्युअल इमेज आहे, ही क्रॉस सेक्शन घेतलेले, ते इंटेस्टाईन आहे. ओके. ही लेझर पॉइंटरकडे बघा, तर ही आहे इंटेस्टाईन. तर इंटेस्टाईन वरती पण काय असतात माहिती का, मायक्रोव्हिलाय असतात, म्हणजे असं फिंगर लाईक स्ट्रक्चर असतं आपल्या इंटेस्टाईन मध्ये पण. त्या इंटेस्टाईन मध्येच डिफरंट कोलाय बॅक्टेरिया आहे, इचेरिया कोलाय, म्हणजे नंबर ऑफ बॅक्टेरिया आहेत, ते आपल्या डायजेशनसाठी मदत करत असतात. तसंच कोलाय पण आपल्या डायजेशनसाठी मदत करतो. तर तो स्टिक झालेला आहे इथं. ओके. जे इंटेस्टाईन आहेत, इंटेस्टाईनच्या सरफेसवरती स्टिक झालेला आहे कोलाय बॅक्टेरिया. हे दिसत तुम्हाला बॅक्टेरिया, सिलेंड्रिकल बॅक्टेरिया आहे, तो स्टिक झालेला आहे. मग फिमरीचं फंक्शन काय आहे, फिमरीचं एकच फंक्शन आहे की ते ॲडेजनचं काम करतं, मीन्स बॅक्टेरियाला स्टिक करण्याचं काम करतो एका सरफेसवर. मग तिथंच त्याचं बॅक्टेरियाचं कोलोनायझेशन किंवा इन्व्हेजन होत असतं. ओके. इथंच बायनरी फ्युजन होऊन किंवा त्याचं बडिंग होऊन डिफरंट कम्युनिटी डेव्हलप करतो बॅक्टेरिया, आणि त्याचं पॉप्युलेशन इन्क्रीज करत असतं. मीन्स फिमरीचं सिम्पल फंक्शन आहे टू ॲडर द अदर सेल्स ऑर सरफेसेस ऑफ अदर सेल्स. ओके. म्हणजे अदरिंगचं काम करत, ॲडेजनचं काम होत असतं. नेक्स्ट आहे पिली. फिमरीचं बघितलं आपण, तर पिली जनरली लेस नंबरमध्ये प्रेझेंट असतं बॅक्टेरियामध्ये. तर इथं बॅक्टेरियाची इमेज दिसते तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट, त्याच्यामध्ये हा आहे बॅक्टेरिया. आता हे बॉर्डरला दिसत आहे, ते फिमरी आहे, पण हे एकमेकांच्या बॅक्टेरिया मध्ये गुंतलेलं आहे, हे थ्रेड लाईक नेटवर्क दिसतंय तुम्हाला, ते आहे पिली. ठीक आहे. तर लेस नंबर, फिमरी खूप मोठ्या प्रमाणात असतात, पण पिली असतात त्या लेस नंबरने असतात. ठीक आहे. तर ते असतात रिजिड असतात, ट्युब्युलर स्ट्रक्चर मेड ऑफ पिलिन प्रोटीन. ओके. जसं फ्लॅजेलिन प्रोटीनने बनलेला असतो, तसं इथं पिलिन प्रोटीनने बनलेलं असतं. ओके. फाउंड ओनली इन ग्रॅम निगेटिव्ह सेल्स. म्हणजे ते स्टेनिंगच्या बेसिसवर बॅक्टेरियाला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं जातं. ग्रॅम स्टेनिंग जर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह ग्रॅम सेल म्हणतात त्याला, आणि निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह ग्रॅम सेल किंवा ग्रॅम निगेटिव्ह सेल्स म्हणतात. नंतर नेक्स्ट लेक्चर्स असतील तेव्हा तुम्हाला ग्रॅम स्टेनिंग सांगेल मी व्यवस्थित. ठीक आहे. तर फंक्शन काय आहे त्याचं पिलीचं, तर फंक्शन आहे कंजुगेशन आहे, म्हणजे एका बॅक्टेरियात तो दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये डीएनए मटेरियल जर ट्रान्सफर करायचं असेल बॅक्टेरियाला, ओके, मीन्स हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर. जर हॉरिझॉन्टली जीन ट्रान्सफर करायचं आहे बॅक्टेरियाला एका बॅक्टेरियामधून दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये, त्याच्या कम्युनिटीमधल्या किंवा सेम जनरेशनमधल्या बॅक्टेरियामध्ये, तर ते डीएनए मटेरियल तो कशा थ्रू दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये इन्सर्ट करतो, तर थ्रू द युजिंग पिली. ओके. पिलस किंवा पिलीचा यूज करून ते डीएनए मटेरियल तो दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये एंटर करतो,
किंवा प्लाझ्मिड आहेत डिफरंट, जे बॅक्टेरियामधले प्लाझ्मिड्स आहेत ते त्यांचं देवाणघेवाण करण्यासाठी, प्लाझ्मिडचं देवाणघेवाण करण्यासाठी पिलीचा यूज होत असतो. ठीक आहे. हे सिम्पली पिलीचं काय रोल आहे याच्यामध्ये, कंजुगेशन मध्ये मदत करतो, फॉर्म पार्शियल DNA ट्रान्सफर ऑफ वन बॅक्टेरिया टू अनदर बॅक्टेरिया. ओके. नंतर आपण एक्सटर्नल अपेंडेजेस मध्ये बघितलं की फ्लॅजेला होतं, पिली होतं, फिमरी होतं, तिघांचे फंक्शन बघितले, त्यांचं कॉम्पोजिशन कसं होतं ते बघितलं. नंतर आहे ग्लायकोकॅलिक्स. ग्लायकोचा अर्थ सांगितलं तुम्हाला, शुगर किंवा पॉलिसॅकराइड होतं. कॅलिक्स मिक्स जास्त आवरण किंवा हायड्रन्स म्हणतो आपण, म्हणजे प्रोटेक्टिंग मेकॅनिझम आहे ते आहे. ठीक आहे. कोटिंग ऑफ मॉलिक्यूल एक्सटर्नल टू द सेल वॉल. सेल वॉलच्या वरती हे कोटिंग असतं. ते कोटिंग शुगर पासून बनलेलं असेल किंवा प्रोटीन पासून बनलेलं असेल, किंवा शुगर आणि प्रोटीन मॉइंटीज दोघेही प्रेझेंट असतात. ओके. शुगर अँड प्रोटीन मॉइंटीज असे इंटरकनेक्टेड असतात, तेच असतं ग्लायकोकॅलिक्स. तर त्याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत त्यांचे, 2 टाइप्स मध्ये आहेत. तर एक आहे स्लिम लेअर आणि दुसरं आहे कॅप्सूल. ठीक आहे. नंतर स्लिम लेअर मीन्स इथं फर्स्ट इमेज मध्ये दिसतंय तुम्हाला की लूजली ऑर्गनाइज अँड अटॅच असतं स्लिम लेअर. जे प्रोटीन किंवा शुगर बॉडीज असतील ते लूजली ऑर्गनाइज असतील ऑन अ बॅक्टेरियल सेल वॉल, तर त्याला आपण म्हणतो स्लिम लेअर. ठीक आहे. नंतर कॅप्सूल आहे ते थिक असतं. कॅप्सूल हे थिक असतं, हायली ऑर्गनाइज असतं आणि टाईटली अटॅच असतं. ठीक आहे कॅप्सूल. तर स्लिम लेअर जस्ट जसं फिमरीचं एक कॅरेक्टर आहे की ॲडेझनचं, तसंच स्लिम लेअरचं पण एक फंक्शन आहे की ते बॅक्टेरियाला कम्युनिटीमध्ये अटॅच करण्याचं काम करतं. नंतर आहे कॅप्सूल. तर कॅप्सूल एक आहे पॅथोजेनिसिटीमध्ये पण कॅप्सूलचा रोल आहे, आणि जनरली कॅप्सूल एक फिजिकल इंटिग्रिटी देतं बॅक्टेरियाला किंवा प्रोटेक्शन करतं फ्रॉम फॅगोसायटोसिस और अदर एक्सटर्नल सेल डिफेन्स मेकॅनिझम आहेत त्याच्यापासून त्याचं बचाव करत असतं बॅक्टेरियल सेलचा. ओके. कॅप्सूलचं. तर नेक्स्ट आहे कॅप्सूल. हे पॉलिसॅकराइड किंवा प्रोटीनने बनलेलं असतं. पॉलिसॅकराइड अँड प्रोटीन बॉडीज एकत्र येऊन ते आवरण सेल वॉलच्या अवतीभोवती डेव्हलप केलेलं असतं बॅक्टेरियाने. ठीक आहे. नंतर आहे फंक्शन्स ऑफ ग्लायकोकॅलिक्स, म्हणजे त्या दोघांचं फंक्शन काय आहे. तर इथं एक तुम्हाला दाखवतो, तर बॅक्टेरियल कॉलनीज आहेत. फर्स्ट इमेज जे आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरियल कॉलनीज आहेत. तर बॅक्टेरियल एक कॉलनीज आहे, इथं एक कॉलनी दाखवली, ते कॉलनी विदाऊट कॅप्सूल. ओके. कॉलनी विदाऊट कॅप्सूल जी आहे तिचं लवकर डिहायड्रेशन होतंय. बघा इथं डिहायड्रेशन लवकर होतंय, जी कॉलनी विदाऊट कॅप्सूल आहे बॅक्टेरियाची. आणि ज्या कॉलनीज विथ कॅप्सूल आहेत त्यांचं डिहायड्रेशन होत नाही लवकर. ठीक आहे. म्हणजे बॅक्टेरिया काय करतो, याच्या मदतीने, कॅप्सूलच्या मदतीने डिहायड्रेशन लॉस भरून काढतो. ठीक आहे. म्हणजे कॅप्सूलचा रोल काय आहे, प्रोटेक्ट सेल फ्रॉम द डिहायड्रेशन अँड न्यूट्रिएंट लॉस. न्यूट्रिएंट लॉस आणि डिहायड्रेशनच्या लॉस पासून मदत करतो प्रोटेक्ट करण्यासाठी. ठीक आहे. वेट जॉईन करायचं असेल तर कोणाला बघून घेतो. समजतंय का सगळ्यांना? हॅलो, समजतंय? डोक्यावरून जात आहे. सिंपल आहे खूप, काही अवघड नाही आहे त्याच. आणि नंतर आहे, बघितलं तुम्हाला, डिहायड्रेशन पासून प्रोटेक्ट करतं कॅप्सूल. नंतर आहे इनहिबिट द किलिंग बाय व्हाईट ब्लड सेल्स. जे व्हाईट ब्लड सेल्स असतात ते किल करत असतात बॅक्टेरियाला. ओके. तर एखादा फॉरेन ऑर्गॅनिझम म्हणजे बॅक्टेरिया जर बॉडीमध्ये एंटर करतो त्यावेळेस व्हाईट ब्लड सेलचं ऍक्टिव्हेशन वाढतं आणि ते बॅक्टेरियाला किल करत असतात बाय युझिंग ट्रॅपिंग मुवमेंट किंवा जस्ट डेव्हलपिंग अँटीबॉडीज डेव्हलप करून किंवा सम एन्झाईम्स डेव्हलप करून बॅक्टेरियाला किल करत असतात, किंवा बॅक्टेरियल सेल वॉल असतं ते डिग्रेड करत असतात. मग कॅप्सूल असल्यामुळे काय होतं, बॅक्टेरियामध्ये डिफेन्स मेकॅनिझम येतं कॅप्सूल असल्यामुळं, आणि तो फॅगोसायटोसिस, जे सेलचा रोल आहे, व्हाईट ब्लड सेलचा रोल आहे फॅगोसायटोसिस. जसं लायझोझोमचं तुम्हाला काल सांगितलं की पिनोसायटोसिस आहे, तसंच फॅगोसायटोसिस पण व्हाईट ब्लड सेल करत असतात. तर बॅक्टेरियाला किल करत असतात ते
त्या किल करण्याचं इनिबिशन कोण करतं? कॅप्सूल करतं. ठीक आहे, कॅप्सूल हे इनिबिट करतं त्या फॅगोसायटोसिस मेकॅनिझमच्या सेलच्या. ठीक आहे, मीन्स एक कॉन्ट्रीब्युटिंग कॅरेक्टर आहे. पॅथोजेनिसिटी मीन्स पॅथोजनची ॲबिलिटी टू डेव्हलप अ डिसीज. ओके, मीन्स व्हायरुलन्स किती आहे पॅथोजन, त्याला पॅथोजेनिसिटी म्हणू शकतो आपण. म्हणजे एक कॅप्सूल हे एक कॉन्ट्रीब्युटिंग कॅरेक्टर आहे टुवर्ड्स द पॅथोजेनिसिटी. ठीक आहे, नंतर आहे अटॅचमेंट, फॉर्मेशन ऑफ बायोफिल्म्स. द सेकंड स्ट्रक्चर बघितलं तुम्ही तर फिगरमध्ये, तर डिफरंट कॅप्सूल्स आहेत, सेल बॉडीज आहेत. मग त्याच्यामध्ये युनिफॉर्म लेअर ऑफ बॅक्टेरिया असा डेव्हलप अटॅचमेंट होण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट होण्यासाठी स्लिम लेअर किंवा कॅप्सूलचं मदत होते. त्यालाच आपण डिफरंट फॉर्मेशन ऑफ बायोफिल्म्स म्हणतो असतो. ठीक आहे, नंतर आहे सेल एन्व्हलप. आपण एक्सटर्नल अपेंडेजेस बघितले आता, आणि ग्लायकोकॅलिक्स काय असतं ते पण बघितलं. आता नंतर बघणार आहोत आपण सेल एन्व्हलप. सेल एन्व्हलप काय आहे, तर सेल एन्व्हलप मध्ये आहेत तुमचं जे आउटर कोटिंग असतं सेल वॉल आहे. ठीक आहे, नंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन आपण म्हणतो ते दोन आहेत. आणि सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये काय आहे, एक पेरिप्लाझ्मिक स्पेस आहे. ओके, असे 3 कंपोनंट असतात. एक्सटर्नल कव्हरिंग आउटसाइड द सायटोप्लाझम. सायटोप्लाझमच्या एक्सटर्नल कव्हरिंग आहे त्यालाच आपण काय म्हणतो, सेल एन्व्हलप म्हणतो. कंपोज ऑफ 2 बेसिक लेयर्स. तुम्हाला आधीच सांगितलं की सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन. सेल वॉल ही पेप्टिडोग्लायकन्स लेअरने बनलेले असते. मेंटेन द सेल इंटिग्रिटी. मीन्स सेल एन्व्हलपचा रोल काय आहे, इट मेंटेन द सेल इंटिग्रिटी. मीन्स सेलला लूज होऊ देत नाही ते. ओके, असं त्याचं कॉम्पॅक्टनेस मेंटेन ठेवतो. नंतर आहे 2 डिफरंट ग्रुप्स ऑफ बॅक्टेरिया डेमॉन्स्ट्रेटेड बाय ग्रॅम स्टेन. तर ग्रॅम स्टेनिंग तुम्हाला आता डिटेल सांगितलं तर खूप लेक्चर लॉंग होईल, तर नंतर सांगेल तुम्हाला. तर ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतात त्यांच्यामध्ये थिक सेल वॉल असते आणि कंपोज प्रायमरीली ऑफ पेप्टिडोग्लायकन्स अँड सेल मेम्ब्रेन. तर ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया ज्या आहेत त्यांची सेल वॉल ही थिक असते तुलनेने निगेटिव्ह बॅक्टेरियाच्या. ठीक आहे, तर थिक असते आणि पेप्टिडोग्लायकन्स अप टू द 80% पेप्टिडोग्लायकन्स असतं ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये. आणि ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये काय असतं, आउटर सेल मेम्ब्रेन जे असतं थिन असतं, म्हणजे खूप बारीक असतं. आणि पेप्टिडोग्लायकन लेअर हा 20% पेक्षा कमी असतो किंवा 30% पेक्षा कमी असतो. बाकी लिपिड वगैरे असतं त्याच्यामध्ये, बाकी लिपोप्रोटीन वगैरे असतं. नंतर आहे सेल मेम्ब्रेन. ओके, अँड सेल मेम्ब्रेन पण थिन असतं निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये, ग्रॅम स्टेनिंग निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये. ठीक आहे, नंतर स्ट्रक्चर ऑफ जस्ट सेल वॉलचं स्ट्रक्चर कसं असतं तर डिटेलमध्ये जास्त सांगणार नाही तुम्हाला. डिटेलमध्ये जर सांगितलं मॉलिक्युलर लेवलला तुम्हाला काहीच समजणार नाही. ठीक आहे, फक्त जस्ट ओरिएंटेशन कसं असतं सेल वॉलचं आणि स्ट्रक्चर ॲक्च्युअल ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू कसं असतं ते सांगतो. तर डिटरमाइन द शेल शेप. ओके, सेल वॉल डिटरमाइन द शेल शेप, म्हणजे सेल शेप कशामुळे येतो, सेल वॉलमुळेच येतो. प्रिव्हेंट द लायसिस ड्यू टू चेंजिंग ऑस्मॅटिक प्रेशर्स. तर बॅक्टेरियामध्ये डिफरंट ऑस्मॅटिक प्रेशर चेंजेस होत राहतात. ओके, अकॉर्डिंग टू एक्सटर्नल स्टिम्युलस किंवा डिफरंट मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमुळे किंवा स्टोरेज फूड मटेरियलमुळे ऑस्मॅटिक प्रेशर चेंजेस होत राहतात. तर ऑस्मॅटिक किंवा टेम्परेचर एक्स्ट्रीमिझम झालं तरी ऑस्मॅटिक प्रेशर चेंज होतं. जेव्हा ऑस्मॅटिक प्रेशर चेंज होतं बॅक्टेरियामधला, तेव्हा बॅक्टेरियाचं लायसिस होत नाही, मीन्स बॅक्टेरियाचं बस्टिंग किंवा ब्रेकडाऊन होत नाही. ते ब्रेकडाऊन प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करत असतं, सेल वॉल करत असतं. ओके, हिअर द पेप्टिडोग्लायकन्स प्लेज अ मेजर रोल इन दॅट मेंटेनिंग द इंटिग्रिटी. नंतर आहे पेप्टिडोग्लायकन्स. पेप्टिड मीन्स तुम्हाला पेप्टाईड असते, पेप्टाईड लिंकेज असते डिफरंट प्रोटीन्समध्ये, त्याला पेप्टिडो म्हणतात. नंतर ग्लायकन्स म्हणजे कार्बोहायड्रेट. ओके, ग्लुकोज बाकी अदर सगळेच ग्लायकन्स म्हणजे कार्बोहायड्रेट येतात. मग त्याच्यामधून प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटने मिळून अशा मोनोमर्स युनिट असतात, त्यालाच आपण पेप्टिडोग्लायकन म्हणतो. ठीक आहे, तर एक युनिक मॅक्रोमॉलिक्यूल आहे कंपोज ऑफ रिपीटिंग फ्रेमवर्क्स. ओके, तर मोनोमर आणि पॉलिमर माहिती असते तुम्हाला. मोनोमर म्हणजे आता प्रोटीनचं एक्झाम्पल जर घेतलं आपण, तर प्रोटीनमध्ये मोनोमर युनिट काय आहे, अमायनो ॲसिड. म्हणजे एक अमायनो ॲसिड पेप्टाईड लिंकने दुसऱ्या अमायनो ॲसिड लिंक झालेलं असतं, त्यालाच आपण प्रोटीन पॉलिमर म्हणतो. तशाच प्रकारचं इथं पेप्टिडोग्लायकन पॉलिमर आहे, तो बनलेला असतो एक पेप्टाईड लिंकेज आणि ग्लायकन मॉलिक्युल्सने. ओके, मीन्स ग्लुकोज किंवा अदर पॉलिसॅकराइड असतील त्याच्याने बनलेलं असतं. ठीक आहे, तर रिपीटिंग फ्रेमवर्क असतात ते असं लॉंग चेन
बनवून मग सेल वॉल कंपोज करत असतात. तर ग्रॅम पॉझिटिव्ह मध्ये बॅक्टेरियामध्ये ही सेल वॉल काय असते, थिक असते, आणि ग्रॅम निगेटिव्ह मध्ये थिन असते. ओके, अशा प्रकारचं त्यांचं मेकॅनिझम असतं सेल वॉलचं. नेक्स्ट आहे सेल मेम्ब्रेन. सेल वॉल बघितलं, सेल मेम्ब्रेन. नंतर सेल मेम्ब्रेन याला ऑल्सो कॉल्ड ॲज, इथं लक्षात घ्या की पेप्टिडोग्लायकन्स हे फक्त प्रोकॅरियोट्समध्ये किंवा बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतं. तसं युकॅरियोटिक सेलमध्ये पेप्टिडोग्लायकन्स पूर्णतः ॲबसेंट असतं. तिकडं सेल्युलोज किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम पेक्टेट प्रेझेंट असतं प्लांट सेलमध्ये, आणि ॲनिमल सेलमध्ये ट्रू सेल वॉल नसतं. त्याच्या ॲनिमल सेलमध्ये फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं. हे डिफरन्सेस लक्षात घ्या. नेक्स्ट आहे सेल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. ओके, बॅक्टेरियाचं तुम्हाला सांगितलं बिनिथ सेल मेम्ब्रेन जे असतं म्हणजे जिथून फ्लॅजेला डेव्हलप झालेलं असतं, तर सेल मेम्ब्रेन जसं असतं, सेल मेम्ब्रेन फार इम्पॉर्टंट आहे बॅक्टेरियामध्ये. जितकं इम्पॉर्टंट युकॅरियोटिक सेलमध्ये सेल मेम्ब्रेनचा रोल नाही, तितका इम्पॉर्टंट आहे बॅक्टेरियामध्ये. बिकॉज बॅक्टेरियामध्ये वेल बाउंडेड ऑर्गॅनल्स नसतात. तर वेल बाउंडेड ऑर्गॅनल्स नसल्यामुळे त्यांचे जे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज असतात, रेस्पिरेशन किंवा बाकीचे काही जे बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस करत असतील त्यांच्यामध्ये, तर ते सगळे रोल कोण प्ले करत असतं, सेल मेम्ब्रेन प्ले करत असतं. किंवा जे ॲक्सेसरी सेकंडरी मेटाबोलाइट्स लागणार आहेत किंवा डिफरंट एन्झाईम्स लागणार आहेत, त्याला मदत करण्यासाठी हे सेल मेम्ब्रेन मदत करत असतं प्लांट याच्यामध्ये, बॅक्टेरियल सेलमध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये एक फॉस्फोलिपिड बायलेअर विथ एम्बेडेड प्रोटीन्स, त्यालाच फ्लुइड मोझाईक मॉडेल म्हणतात. ओके, इथं जर तुम्ही बघितलं फिगरमध्ये, तर हे आहेत डिफरंट फॉस्फोलिपिड. ओके, फॉस्फोलिपिड पण आहेत त्याच्यामध्ये, नंतर इंटेग्रल प्रोटीन पण आहेत. ओके, प्रोटीनवरती डिफरंट बाइंडिंग साईट्स आहेत, तर परत ग्लायकोलिपिड्स आहेत. म्हणजे डिफरंट कॉम्पोजिशन ऑफ प्रायमरी मेटाबोलाइटचं डिफरंट कंपोजिशन आहे. मग जर मोझाईक म्हणजे काय म्हणतो आपण, जर असे डिफरंट मॉलिक्यूल एकत्र आलेले असतील तर त्याला आपण मोझाईक म्हणतो. ठीक आहे, तर कार्बोहायड्रेट रिसेप्टर आहेत, तर लिपोप्रोटीन आहे, ॲक्टिन फिलामेंट्स, सायटोप्लाझम, फॉस्फोलिपिड. ॲक्टिन फिलामेंट्सचा रोल काय आहे ते तुम्हाला नंतर सांगतोच. ठीक आहे, तर आता सेल मेम्ब्रेनचं फंक्शन काय आहे, तर प्रोव्हाइडिंग साईट फॉर एनर्जी रिॲक्शन्स. म्हणजे डिफरंट एनर्जी रिॲक्शन ज्या होतात बॅक्टेरियल सेलमध्ये, ते तिथली साईट आहे. मीन्स जसं आपण युकॅरियोटिक सेलमध्ये कसं मायटोकॉन्ड्रियामध्ये रेस्पिरेशन वगैरे होतं, तसंच इथं रेस्पिरेशन वगैरे कुठं होत असतं, सेल मेम्ब्रेनमध्ये होत असतं. म्हणजे ॲक्च्युअल सेल मेम्ब्रेनमध्ये न होता सेल मेम्ब्रेनचाच पार्ट असा फिंगर लाईक स्ट्रक्चर, कॉईल स्ट्रक्चर असतं, त्यालाच आपण मिझोझोम्स म्हणतो. ठीक आहे, ते मिझोझोम्समध्येच बाकीचं सेल्युलर मेटाबॉलिझम होत असतं. म्हणजे न्यूट्रिन प्रोसेसिंग असेल किंवा सिंथेसिस असेल, तर जर समजा बॅक्टेरियाला दुसऱ्या सेलमध्ये काही सिग्नलिंग मॉलिक्यूल प्रोव्हाइड करायचे असेल, तर त्याच्या एन्व्हायरमेंटमध्ये सिग्नलिंग मॉलिक्यूल प्रोव्हाइड करायचे असेल, तर तो प्लाझ्मा मेम्ब्रेनने ते सिक्रेट करून सेल वॉलने बाहेर जाऊ शकतात ते सिग्नलिंग मॉलिक्युल्स. म्हणजे पॅसेज ऑफ न्यूट्रिएंट इनटू सेल अँड डिस्चार्ज ऑफ वेस्टेज. जे वेस्ट मॉलिक्यूल असतील त्यांचं डिस्चार्ज करण्यासाठी सेल मेम्ब्रेन हे मदत करत असतं. सेल मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. ओके, हे सगळ्यांनाच माहिती आहे की जे सेल मेम्ब्रेन आहे ते ॲज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणून ॲक्ट होतं. मीन्स सिलेक्टिव्हली सेमी परमिएबल. तुमचं सेमी परमिएबल मेम्ब्रेन जे असतं म्हणजे ते एक प्रकारचं सोल्यूट किंवा सॉल्वंट्सला परमिएबल असतं. ओके, सिलेक्टिव्हली परमिएबल असतं म्हणजे जे समजा बाहेरचं काही कॉम्पोनंट असतात ते मध्ये एंटर करू शकत नाही, आणि मधले कॉम्पोनंट जे असतात ते बाहेर एंटर करू शकत नाही. ओके, त्याला परमिएबिलिटी, सिलेक्टिव्हली परमिएबिलिटी असते. हे आहे तुमचं सेल मेम्ब्रेन स्ट्रक्चर होतं. नेक्स्ट आहे इनसाइड द बॅक्टेरियल सेल. आपण आउटसाइड जर सगळं बघितलं तर इनसाइड बॅक्टेरियल सेलमध्ये काय काय असतं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आहे सेल सायटोप्लाझममध्ये सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स असतं. त्या मॅट्रिक्समध्ये डिफरंट डेन्स जिलेटेनियस सोल्युशन ऑफ शुगरचे सोल्युशन असतात, कारण की शुगर हे सबस्ट्रेट आहे फॉर द रेस्पिरेशन, किंवा एनर्जी तयार करण्यासाठी शुगर काय आहे, सबस्ट्रेट आहे. तर शुगर्स ही त्या जिलेटेनियस सोल्युशनमध्ये डेन्सली मिक्स असते. नंतर आहे अमायनो ॲसिड्स. ओके, प्रोटीन डेव्हलप करण्यासाठी अमायनो ॲसिड लागतात, आणि डिफरंट साल्ट्स असतात, साल्ट्स आणि एन्झाईम्स असतात सायटोप्लाझममध्ये. 70 to 80% हे वॉटर असतं बॅक्टेरियल सेलमध्ये.
ओके, म्हणजे ॲनिमल सेलमध्ये किंवा युकॅरियोटिक सेलमध्ये पण 70% वॉटर असतं. वॉटरचा रोल असतो की डिफरंट रिॲक्शन्स होत असतात त्यावेळेस ॲज अ सॉल्व्हंट म्हणून रिॲक्ट होतं वॉटर. ओके, तर नंतर आहे सर्व ॲज अ सॉल्व्हंट फॉर अ मटेरियल इन द फंक्शन, आता तुम्हाला सांगितलंच त्याच्यामध्ये. नंतर आहे बॅक्टेरियाच्या मध्ये बघितलं आपण तर न्यूक्लियस असतं. तर वेल डेव्हलप न्यूक्लियस नसतं. ते वेल डेव्हलप न्यूक्लियस नसतं त्यालाच आपण काय म्हणतो, न्यूक्लिओइड रिजन किंवा न्यूक्लिओइड म्हणतो. ठीक आहे, म्हणजे पार्शल न्यूक्लियस असतं त्याच्यामध्ये. मग डिफरंट क्रोमोझोम असतं. जर बॅक्टेरियाचा क्रोमोझोम बघितला तुम्ही किंवा जिनोम मटेरियल बघितलं तर ते मे बी सिंगल स्टँडर्ड असू शकतं, सर्क्युलर असू शकतं, डबल स्टँडर्ड असू शकतं. पण जनरली डबल स्टँडर्ड असतं डीएनए मॉलिक्यूल, बट मे बी सिंगल स्टँडर्ड पण असू शकतो किंवा सर्क्युलर पण असू शकतं. ओके, तर डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल दॅट कंटेन्स ऑल जेनेटिक इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड बाय द सेल. ओके, तर युकॅरियोटिक सेलमध्ये खूप लार्ज अमाऊंट ऑफ डीएनए असतो. जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणात जो डीएनए असतो युकॅरियोटिक सेलमधला तो काही अनकोडिंग रिजनमध्ये असतो, म्हणजे त्याचा काही यूज होत नाही कॅरेक्टर ट्रान्सफॉर्मेशनला. बट इन केस ऑफ प्रोकॅरियोटिक जो पूर्ण होल डीएनए असतो प्रोकॅरियोटिकमध्ये तो पूर्ण डीएनए कॅरेक्टर ट्रान्सफर करण्यासाठी होत असतो. तुम्हाला लॅक ओपेरॉन मॉडेल माहिती असेल. लॅक ओपेरॉन मॉडेलमध्ये त्याचं ट्रान्सलेशन किंवा ट्रान्सक्रिप्शन कसं होतं ते दिलेलं आहे. हा क्रोमोझोम असतो तो डबल स्टँडर्ड असतो. माहिती आहे तुम्हाला डीएनए मटेरियल कसं असतं, तर डीएनए एक प्रकारचं डबल स्टँडिंग स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, अशा प्रकारचं नीट व्यवस्थित होत नाही कारण अशा प्रकारचं डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर असतं. तुम्ही बघितलं असेल डीएनए. तर डीएनए सोडून पण एक एक्स्ट्रा क्रोमोझोमल नेटवर्क असतं बॅक्टेरियामध्ये. तर ते एक्स्ट्रा क्रोमोझोमल नेटवर्क काय आहे, प्लाझमिड आहे. प्लाझमिड हेच सर्क्युलर डीएनए असतं, पण ॲक्च्युअली प्लाझमिड हे जास्त कामाचं नसतं. फक्त बॅक्टेरियामध्ये काही कॅरेक्टर आहेत तेच शो करतं प्लाझमिड फक्त. इट इज अ फ्री स्मॉल सर्क्युलर डबल स्टँडर्ड डीएनए. ओके, नॉट इसेन्शियल टू बॅक्टेरिया ग्रोथ अँड मेटाबॉलिझम. म्हणजे ग्रोथ अँड मेटाबॉलिझमसाठी त्याचा काहीही रोल नसतो. फक्त ही प्लेज अ रोल इन केस ऑफ पॅथोजेनिसिटी और इन केस ऑफ सम कॅरेक्टर शोज. मीन्स ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड जे आहे टी आय प्लाझमिड, ते एक प्रकारचं रूटिंग किंवा गॉल फॉर्मेशन करतं इन प्लांट रूट. ओके, मग सम कॅरेक्टर दाखवतं प्लाझमिड, पण जास्त कॅरेक्टर काही दाखवत नाही. पण प्लाझमिडचा रोल खूप मोठ्या प्रमाणात आहे इन जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा डीएनए रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी आहे किंवा ट्रान्सजेनिक प्लांट्स डेव्हलपमेंट आहे, त्याला आपण जीएम क्रॉप्स म्हणतो. तर जीएम क्रॉप्समध्ये जे जीन क्लोनिंग वगैरे होतं, म्हणजे ज्या जीन ट्रान्सफरच्या मेथड्स आहेत, ट्रॅडिशनल मेथड्स आहेत जीन ट्रान्सफरच्या, त्या प्लाझमिडचा यूज करून केलेल्या आहेत. ओके, नंतर आहे रायबोझोम. विदाउट रायबोझोम तर बॅक्टेरियल सेलमध्ये प्रोटीन सिंथेसिस होऊ शकत नाही. ओके, रायबोझोम्स हे लागतातच प्रोटीन सिंथेसिससाठी. तर रायबोझोम्स कसे आहेत तुम्हाला सांगितलं. युकॅरियोटिक सेलमध्ये कसे रायबोझोम्स असतात, एटीएस टाईप रायबोझोम्स असतात. आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय असतात, 70S रायबोझोम्स असतात. त्याच्यामध्ये मेडअप ऑफ 60% रायबोझोमल RNA. ओके, तर फिगरमध्ये जर बघितलं तुम्ही तर हा 70S रायबोझोम आहे. त्याचे 2 युनिट असतात तुम्हाला सांगितलं होतं, एक लार्ज सब युनिट असतं आणि एक स्मॉल सब युनिट असतं. 50S आणि 30S लार्ज अँड स्मॉल सब युनिट असतात रिस्पेक्टिव्हली. ही मेड ऑफ 60% रायबोझोमल RNA. म्हणजे याच्यामध्ये 60% रायबोझोमल RNA असतो आणि 40% प्रोटीन असतं. इट कन्सिस्ट ऑफ 2 सब युनिट्स, लार्ज अँड स्मॉल, तुम्हाला आत्ता सांगितलंच. नंतर आहे प्रोकॅरियोटिक डिफर फ्रॉम युकॅरियोटिक रायबोझोम्स इन साईज अँड नंबर ऑफ प्रोटीन्स. ओके, नंतर साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. तर जो ट्रान्सलेशन प्रोसेस आहे ते ट्रान्सलेशन प्रोसेसमध्ये, ट्रान्सलेशन म्हणजे काय आहे, RNA पासनं प्रोटीन तयार होणे त्याला ट्रान्सलेशन म्हणतो. त्याच्यामध्ये रायबोझोमचा रोल आहे. नंतर फाउंड इन ऑल सेल्स. रायबोझोम सगळ्या सेलमध्ये अवेलेबल असतं, कारण की विदाउट प्रोटीन कोणतीही सेल विथस्टँड करू शकत नाही. नंतर नेक्स्ट आहे बॅक्टेरियल इंटरनल स्ट्रक्चर.
तर बॅक्टेरियलचे डिफरंट इंटरनल स्ट्रक्चर असतात, सेकंडरी स्ट्रक्चर असतात. त्याच्यामध्ये इन्क्लुजन बॉडीज आहेत, डिफरंट ग्रॅन्युअल्स आहेत की त्यांच्यामध्ये फूड मटेरियल स्टोअर केलं जातं. तर बॅक्टेरियामध्ये ग्लायकोजन म्हणजे खूप कमी प्रमाणात ग्लायकोजन असतं आणि मॅक्झिमम हे पॉली बीटा हायड्रॉक्झी ब्युटॅरेट हे स्टोरेज मटेरियल असतं. ओके, ग्रॅन्युअल्स किंवा इन्क्लुजन बॉडीजमध्ये इंट्रासेल्युलर स्टोरेज बॉडीज असतात. व्हॅरी इन साईज असतात, नंबर किंवा कंटेंट त्यांचं व्हॅरी असू शकतं. नंतर बॅक्टेरियल सेल कॅन यूज देम वेन एन्व्हायरमेंटल सोर्सेस आर डिप्लेटेड. म्हणजे जेव्हा एन्व्हायरमेंटमधून फूड मटेरियल बॅक्टेरियाला मिळत नाही किंवा काही एक्सटर्नल एक्सटर्नल मदत मिळत नाही बॅक्टेरियाला, त्यावेळेस बॅक्टेरियामधले जे इन्क्लुजन किंवा ग्रॅन्युल्स बॉडीमध्ये फूड मटेरियल स्टोअर केलेलं असतं किंवा सेकंडरी मेटाबोलाइट स्टोअर केले असतात, ते यूज करत असतं. ओके, तुम्हाला सायटोस्केलेटन किंवा जे ॲक्टिन फिलामेंट्स होते. ओके, बॅक्टेरियामध्ये जे डिफरंट नेटवर्क असतं, ते नेटवर्क ॲक्टिन फिलामेंट्स असतात. त्या ॲक्टिन फिलामेंट्स काय काम करतात, तर बॅक्टेरियाला डिसइंटिग्रेट होऊ देत नाही. ओके, मीन्स सायटोस्केलेटन मेंटेन करून ठेवतात बॅक्टेरियाचं. जसं आपल्या शरीरामध्ये बोन्स असतात, ते कसं आपलं स्ट्रक्चरल इंटिग्रिटी मेंटेन करून ठेवतात, तसंच एक प्रकारचं ॲक्टिन फिलामेंट्स हे बॅक्टेरियामध्ये त्याची स्ट्रक्चरल इंटिग्रिटी किंवा स्ट्रक्चरल नेटवर्क आहे ते मेंटेन करून ठेवतात. ठीक आहे, अशा प्रकारचं तुमचं बॅक्टेरियाचं ओव्हरऑल स्ट्रक्चर आणि मॉर्फॉलॉजी होते. तर जस्ट कन्क्लूड दॅट की बॅक्टेरियाला एक्सटर्नल अपेंडेजेस असतात. त्याच्यामध्ये फिम्ब्री, पिलस किंवा फ्लॅजेला असतो. फ्लॅजेला एकदम वेल डेव्हलप असतो. लोकोमोशनमध्ये किंवा केमोटॅक्सिस किंवा फोटोटॅक्सिसमध्ये फ्लॅजेलाचं मुवमेंट होत असतं. नंतर त्याचं ग्लायकोकॅलिक्स असतं. ग्लायकोकॅलिक्समध्ये स्लिम लेअर असतं किंवा कॅप्सूल असतं. ओके, स्लिम लेअर आणि कॅप्सूल हे पॉलिसॅकराइडने बनलेलं असतं. नंतर आहे इंटरनल तुमचं सेल वॉल आहे. नंतर सेल वॉल ही पेप्टिडोग्लायकन्सने बनलेली असते. नंतर पेरिप्लाझ्मिक स्पेस असतो. नंतर परत सेल मेम्ब्रेन असतं. सेल मेम्ब्रेन हे फार महत्त्वाचं असतं बॅक्टेरियामध्ये. तुम्हाला सांगितलंच की ऑल सेल्युलर ॲक्टिव्हिटीज किंवा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज या सेल मेम्ब्रेनमध्ये होत असतं. म्हणजे हे इथं फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे सेल मेम्ब्रेनचं, त्यालाच आपण काय म्हणतो, पॉलिझोम म्हणत असतो. ठीक आहे, नंतर सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स आहे. सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स हे अँकर करतं ॲक्टिन फिलामेंट्स. ओके, ॲक्टिन फिलामेंट्स हे अँकर करत असतं सेल इंटिग्रिटी मेंटेन करण्यासाठी. नंतर डीएनएचा बॅक्टेरियाचा क्रोमोझोम आहे, जे डबल स्टँडर्ड डीएनए असतो, डबल हेलिक्स स्ट्रक्चर असतं. ओके, सर्क्युलर स्ट्रक्चर असतं. आणि नंतर आहे पिलस. पिलसचं तुम्हाला सांगितलंच की हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर होण्यासाठी पिलसचा रोल आहे. नंतर आहेत इन्क्लुजन बॉडीज. इन्क्लुजन बॉडीज किंवा ग्रॅन्युल मटेरियल जे असतं बॅक्टेरियामध्ये, ते फूड मटेरियल स्टोअर करण्यासाठी यूज होतं. ओके, जेव्हा बॅक्टेरिया स्टार्वेशन होत असतं बॅक्टेरियाचं, त्यावेळेस ते फूड मटेरियल यूज करू शकतो बॅक्टेरिया. हे डिफरंट कॉम्पोनंट्स आहेत बॅक्टेरियाचे आणि त्यात एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम कोणाला? समजले का कन्सेप्ट? हॅलो, रिप्लाय मी. काही प्रॉब्लेम आहे का? क्वेश्चन विचारू शकतो तुम्हाला.